भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रप्रथम या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि आता विधानसभा निवडणुकीत मतदार काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे विधान आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे। भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रप्रथम या विचारावर चालणारा पक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाला चालना दिली आहे। त्यांच्या प्रयत्नामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने निरेटिव्ह निर्माण केला, खोटे आश्वासन देऊन प्रचार केला। काँग्रेसचा चेहरा आता जनतेच्या समोर आला आहे। संविधान देशाचा पवित्र ग्रंथ आहे। 400 जागा असल्यास भाजप संविधान बदलेल असाही प्रचार करून जनतेची दिशाभूल केली। आता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत मतदार काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे विधान आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे। संत मुक्ताई यांची पालखी सोहळा काल बुलढाणा शहरात दाखल झाला असून आज बुलढाणा शहरातून श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून आलेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखीचे प्रस्थान झाले आहे। त्या ठिकाणी पालखीचे सारथ्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। आज ही पालखी बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथे मुक्कामी असणार आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती जिल्ह्यात दाखल झाले आहेत। खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर कपूरी ठाकूर फॉर्म्युला हा एकमेव पर्याय आहे असे विधान ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केले आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी काल बैठक झाली त्यानंतर आज लक्ष्मण हाके यांचा उपोषण सुटेल, परंतु प्रश्न सुटणार नाही। प्रश्न जसास तसा राहील। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवायचा असेल, मराठ्यांचं समाधान करायचं असेल आणि ओबीसीला ही धक्का लावू नये असं वाटत असेल तर आपल्याला कपूरी ठाकूर फॉर्म्युला अंमलात आणावा लागेल। त्याशिवाय दुसरा पर्याय महाराष्ट्रात नाही। हा जटिल प्रश्न झालेला आहे। यापूर्वी आता आपण म्हणतो की धक्का लावू नये, पण तो धक्का लागलेला आहे। तो कसा करायचा त्या संदर्भात कोणी बोलत नाही आहे। गेले कित्येक वर्ष ओबीसींचे आरक्षण मराठा कुणबी समाज घेऊन चाललेला आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे। तसेच SC ST ओपन या सगळ्यांवरती तोडगा काढायचा असेल आणि हे जर आरक्षण खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर कपूरी ठाकूर फॉर्म्युला हा एकमेव पर्याय आहे असे विधान ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केले आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी काल बैठक झाली त्यानंतर आज कदाचित लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटेलही, परंतु प्रश्न सुटणार नाही। प्रश्न जशात तसंच राहील। मराठा आणि ओबीसीचं आरक्षणाचा प्रश्न जटिल प्रश्न सोडवायचा असेल आणि मराठ्यांचं समाधान करायचं असेल आणि ओबीसीलाही धक्का जर लावू नये असं वाटत असेल सगळ्यांनी प्रामाणिकपणे, तर आपल्याला कपूरी ठाकूर फॉर्म्युलाच अंमलात आणावा लागेल। त्याशिवाय दुसरा पर्याय महाराष्ट्रात नाही। हा जटिल प्रश्न झालेला आहे। यापूर्वी आता आपण म्हणतो की धक्का लावू नये, पण जो धक्का लागलेला आहे तो कसा काढायचा त्याच्या संदर्भात कोणी बोलत नाही आहे। गेले कित्येक वर्ष ओबीसीचं आरक्षण जे आहे ते मराठा कुणबी समाज घेऊन चाललेला आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे। आणि पुढे सुद्धा आपल्याला जर जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे SC ST ओपन सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे। ह्या सगळ्यावर तोडगा काढायचा असेल आणि हे जर आरक्षण खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपल्याला कपूरी ठाकूर फॉर्म्युला हा एकमेव पर्याय आहे आणि त्यामुळेच आपल्या सामंजस्याने हा प्रश्न सुटणार आहे। महाराष्ट्राची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आला आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि इतर काही पदाधिकारी त्यांच्याशी देखील माझी प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती ठाकरे गट रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुदर्शन तोडरकर यांनी दिली। उदय सामंत यांच्या विरोधात आता रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुदर्शन तोडरकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवारी दिल्यास मी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। त्यामुळे उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या नावांमध्ये आणखी एक नावाची भर पडली आहे। कदाचित तिकीट न मिळाल्यास उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्याचा प्रचार 200% केला जाईल, पण मी विधानसभेसाठी इच्छुक आहे। लोकसभा निकालानंतर आम्ही लगेचच त्या संदर्भातील कामाला सुरुवात केली आहे। मी सुशिक्षित उमेदवार आहे। तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असो किंवा इतर काही पदाधिकारी त्यांच्याशी देखील माझी प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती तोडणकर यांनी दिली। निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि उद्धव ठाकरे गटाकडनं लढवायचा निर्णय घेतलाय। काय नेमकं असं लढवण्याबाबत आपलं निर्णय झाल्याच्या मागे कारण काय? मी गेल्या 35 वर्ष समाजकारणात होतो
प्लस मी BTech सिव्हिल इंजिनियर आहे, क्वालिफाईड आहे. 37 वर्षाचा माझा शासन सेवेतील प्रशासकीय अनुभव आहे. आणि ह्या दृष्टीने तसंच मी ज्या विभागात राहतो किंवा जिथून कार्य करत होतो त्या विभागातून आम्ही आजपर्यंत 35 वर्ष कमीत कमी ग्रामपंचायत इलेक्शन्स असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शन्स असो, आमदारकी असो किंवा खासदारकी असो, या प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्ही आमच्या पक्षाला लीडनेच आणत आलेलो आहोत. ही एक जमेची बाजू आहे. त्यामुळे आम्ही कधीही मागे पडलेलो नाही. त्यामुळे त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही तालुक्यातही पूर्ण लीड मारू या दृष्टीने माझी खात्री झालेली आहे. आणि त्यामुळे जसे इतर जण इच्छुक आहेत या विधानसभा मतदारसंघातून, तसं मी इच्छुक आहे. आणि मला तिकीट मिळाल्यास पक्षाकडनं मी नक्कीच ही निवडणूक लढवेन आणि चांगल्या मताने निवडून येऊन दाखवेन. त्यासाठी मी पूर्णपणे तयारी केलेली आहे. शिवसेनेत सामंत साहेब असताना शिवसेना दुभांगल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत गेले आणि आता तुमच्या पक्षामध्ये 3 ते 4 जण इच्छुक आहेत. त्यांची सलगी उदय सामंतांशी आहे. जर तुमच्यामध्ये जर एकमत झालं आणि तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर खरोखर सगळे जे इच्छुक आहेत ते तुमच्या पाठीशी राहतील. ह्याबाबत मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की आम्ही एकमेकाशी म्हणजे बंड्या साळवीशी असो इच्छुक आहेत, राजन साळवींशी असो किंवा आमचे लोकसभा संपर्क प्रमुख माडिक साहेब, आमचे जिल्हा प्रमुख चाळके साहेब यांच्याशी पण मी चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले तुम्ही इच्छुक आहेत, तुम्ही गो अहेड, काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटी आमचंही म्हणणं आहे की पक्ष आणि उद्धव साहेब जे ठरवतील तोच उमेदवार आमचा. त्यामुळे आमचे जितके इच्छुक आहेत त्याच्यात एकालाच कोणाचं तरी तिकीट मिळणार आहे आणि मग बाकीचे सर्व त्याच्या पाठीशी राहण्याचं 100% मला खात्री आहे. आणि माझं तर मत आहे, मी तर 100 नाही 200% त्याच्या पाठीशी राहणार, मला जरी नाही मिळालं तरी. सेनेचा बालेकिल्ला आपण म्हणतो आहे. हो. 2004 साली सुद्धा असं चित्र होतं. पण अचानकपणे सामंत पॅटर्न जन्माला आला आणि उदय सामंत निवडून आले. काय आपल्याला खात्री देता येईल की तोच पॅटर्न पुन्हा राबवला तर? नाही, हे बघ, कोणी कुठल्याही गोष्टीची इलेक्शनमध्ये खात्री देऊ शकत नाही. प्रत्येक वेळी कोणते वेगवेगळे फॅक्टर चालत आहेत. आज जो ट्रेंड आहे लोकसभेला आणि या विधानसभेला जो चालणार आहे ते पाहता आमचं ठाकरे गट या तालुक्यात नक्कीच सीट जिंकून आणेल ही मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीनेच आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे. आणि आम्ही लोकसभा इलेक्शन नंतर दुसऱ्या दिवसापासून सगळं हे स्टॅटिस्टिक घेऊन आम्ही आमच्या सगळ्या मतदारसंघात आमचे जे सगळे इच्छुक आहेत त्यांच्यासहित आम्ही सगळ्यांनी बंड्या साळवी सगळ्यांनी आम्ही काम सुरू केलेलं आहे ठाकरे गटासाठी ही सीट जिंकून येण्यासाठी. हां, आता मतदान इलेक्शन म्हटल्यावर त्याच्यात इच्छुक 4 जण असतात, तिकीट एकालाच मिळतात आणि ते एकाचं तिकीट मिळाल्यावर सगळे मॅन होणार आहेत आणि त्या दृष्टीने एकाचंच काम होणार आहे. लोकसभा निवडणुकीचं वातावरण पाहता त्या मतदारसंघात सामंत पॅटर्न चालणार नाही असं वाटतं? तुम्हाला लोकसभा इलेक्शनला सुद्धा आता तुम्हाला त्याची खात्री झालेली आहे. म्हणजे मी वेगळं काय बोलण्याची गरज नाही आहे. चाललेला नाही आहे आणि ह्याच्या पुढेही चालणार नाही आहे. सगळ्या लोकांची तीच मागणी आहे, म्हणून तर आम्ही इच्छुक झालेलो आहोत ना आणि खात्री आहे आम्हाला. 10,000 मताधिक्य. जळगाव जिल्ह्यात हवामान अंदाजाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सुरुवात केली असून शेतकरी यंत्रणाच्या सहाय्याने मका पेरणी करताना दिसत आहेत. चोपडा तालुक्यात 6 जून नंतर सलग काही भागांमध्ये पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पीक आता पाण्याविना मान टाकू लागले. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पुरेसा पडेल त्यानंतर पेरणी करू अशी अपेक्षा करत पेरणी राहू दिली होती. जून महिन्याच्या शेवटचा आठवडा आल्याने व हवामान विभागाने पावसाचे अंदाज वर्तवल्याने तालुक्यातील शेतकरी आता हवामानाचा अंदाज यावर व इतर शेतकरी पेरणी करत असल्याने आपणही पेरणी करावी म्हणून पेरणी यंत्रणाच्या साहाय्याने मकाची पेरणी करताना दिसत आहेत. मजूर टंचाई व लागणारा खर्च आणि वेळ या यंत्रामुळे वाचत असतो. त्यामुळे शेतकरी यंत्रणाच्या साहाय्याने मका पेरणी करताना दिसत आहेत. पेरणी झाल्यानंतर 1-2 दिवसात पाऊस पडला तर त्याचा फायदा या पेरणीला निश्चित होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी. एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना 7 जुलैपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन मिळणार आहे. 17 जुलै रोजी एकादशीचा सोहळा पंढरपुरात होत आहे. मानाच्या संतांच्या पालख्यांचे प्रस्थानही होत आहे. अशा वेळी 7 जुलैपासून भाविकांना विठ्ठलाचे 24 तास दर्शन मिळेल. 24 तास दर्शन सुरू झाल्यानंतर विठ्ठलाचे राजोपचार बंद करण्यात येतील. 24 तास दर्शनाच्या काळात नित्यपूजा आणि सायंकाळी लिंबू सरबत देण्याची परंपरा आहे. त्यानुसार 7 जुलैपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत झाला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची बैठक संपन्न झाली. कारण येत्या 17 जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या महापूजेस येणार आहेत व 7 जुलैपासून श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा पलंग निघणार आहे व 24 तास येणाऱ्या
भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. 24 तास श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चरणदर्शन मुखदर्शन चालू राहणार आहे. त्यानिमित्ताने आजची ही बैठक संपन्न झाली व तसेच प्रस्थानाला जाण्याच्या पूर्वी व प्रस्थानानंतरही श्री क्षेत्र पंढरपूर येथे असंख्य वारकरी दर्शनासाठी येतात. त्यांच्या व्यवस्थापनेसाठी आपण पत्राशेडची पूर्ण व्यवस्था महत्त्वाच्या मागण्यांवर अधिवेशन काळात चर्चा करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. वेगवेगळ्या संस्थांचे या सगळ्यांची मिटिंग झाली. त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या. काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार. एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी जी भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की तिथे जे ठाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 11 दिवस झालेला आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे ढासळते त्यांची प्रकृती. अशा वेळेला जे आहे त्यांना विनंती करायला आलेली आहे. आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये पुढचे प्रश्न मांडून लावणार आहोत. आपण आता